हॅलो. आवाज येतो? हॅलो. हो येतो. अरे आवाज येतोय का? हा सर येतोय येतोय. हा येतोय सर. येतोय ना? ठीक आहे. याच्या आधी आपण काय डिस्कस केलं होतं रे? बेसिक जावा. बेसिक ऑफ जावा, राईट? तर आता आपण लॉग इन स्क्रीन जी असते ती आपण आज बनवणार. ठीक आहे. अँड्रॉइड स्टुडिओवरती जाऊया आपण सगळी. तर मी अशी अपेक्षा ठेवतो की सगळ्यांनी अँड्रॉइड स्टुडिओ बनवलेला असेल. बनवलंय म्हणजे इन्स्टॉल केलंय? येस, इन्स्टॉल केलंय का? हो केलं. केलं ना? बरं, ठीक. हा केलंय सर. ओके. ग्रुपची लिंक शेअर करतो. बिकॉज काय होतं माहितीये का, मग तर प्रॉब्लेम काय झाला की सर आवाज ब्रेक होतो. ठीक आहे, सेट मला आता येतोय आवाज? येस, हा हो येतोय. यायला लागली. येतोय ना? तर मी चॅट मध्ये एक लिंक पाठवतो तुम्हाला. दिसतोय का? हे जे कोणी काही करते याच्या पुढे आता करू शकणार नाही. ठीक आहे. असलं काही अनोटेट वगैरे जे करत असेल मला आधीच सांगतोय की बाबा मला काही करू नका. ठीक आहे. सो तुमच्या चॅट बॉक्सला मी एक लिंक शेअर केलेली आहे, त्या थ्रू तुम्ही जॉईन करा लगेच पटापट. एक झूम लाईक केलेली आहे आणि गुगल मीटलाही मी शेअर केलेली आहे. पटापट लिंक लिंक थ्रू जॉईन करा. इकडे मॉनिटर होत आहे का? झाले तर आतापर्यंत 51 झालेले आहेत. 52.
कोणतं ते पण केलंत का जॉईन? आपण जो मॉब आहे जेवढा मॉब हो. आहे तेवढा आपल्याला इथे दिसला. ओके. फिफ्टी सेवन जणांनी लॉग इन केलेलं आहे. आवाज उत्तर दाळान थोड राहिले येते ते विजय बागल, हॅलो सुधीर, मी तुला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे. ठीक आहे. ती ऑनलाईनच्या ग्रुपला शेअर कर. पोरांना हा ऑनलाईनच्या झूम आणि गुगल मीटच्या चॅटवरती लिंक शेअर करून दे, जॉईन करते का? हो चालेल. ठीक आहे, परत एकदा शेअर कर तुम्हाला. बघा मी परत एकदा शेअर केलेले आहे. त्याने रिसेंट या शो रिसेंट करतो दोन्हीकडे. बघा मी परत एकदा गौरव चव्हाण परत शेअर केलेली आहे, चेक कर. बरं. आपल्या कारण की आपल्याकडे 43 आहे, 43 प्लस इकडे आहे 56. एक 100 पोरं तरी जॉईन झाली पाहिजे, तर माझ्याकडे फक्त 67 मेंबरच जॉईन झाले. किती व्हायला पाहिजे? 99 तरी झाली पाहिजे. म्हणजे 43 + 56 ते 99 होतात. आता 95 100 तर झाली पाहिजे. आपण समजून चालू की बाबा 68 झाली आता. करताय का जॉईन? मी ग्रुप वरती पण शेअर करतोय, नाहीतर तुम्ही तेच करा. ग्रुप वरती नाही शेअर करत मी, तुम्हीच करा. 70 मध्ये 71 झालेले आहे बघा. मी एक त्याला तुम्हाला 5 मिनिटं देतो त्यासाठी, त्यानंतर आपण चालू करू. कंप्लीट 7:15 ला आपलं सेशन चालू होईल आता. ठीक आहे. ग्रुप साठी जरा मेसेज आला होता मला, त्यासाठी आता ग्रुप वरती पहिला आपल्याला करावं लागतं, देन आपलं सेशन चालू होईल. एक 7:15 ला कंप्लीट चालू होईल. तोपर्यंत जे काही राहिलेले आहेत त्यांना साइन इन करायला लावा किंवा लॉग इन करायला लावा. ठीक आहे.
येस, हॅलो, आवाज येतोय आता. ठीक आहे, मग सो आपण एकदा स्टार्ट करूया सेशनला. ठीक आहे, तिथे जॉईन झाले ते एकदा बघूया. एक 80 जण झालेले आहेत. ठीक आहे, काय नाही, बाकीच्यांना लिंक शेअर करा तुम्ही. ठीक आहे, जे कोणी राहिलं असेल त्यांना तुम्ही लिंक शेअर करू शकता. ठीक, सो आपण स्टार्ट करूया आता सेशनला. So, आता इथे बघा, आवाज येतोय ना रे? यस, आवाज येतोय. हो हा सर. येतोय सर, येतोय सर. हा सर. ठीक आहे. आता हे तर आपलं भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी आधीच झालेल्या आहेत. ठीक आहे, आता ते काही परत रिपीट नाही करणार. आज आपल्याला फक्त काय करायचंय, एक प्रोग्राम बनवायचे. त्याचं नाव आहे लॉग इन स्क्रीन. अशी एक आपल्याला लॉग इन स्क्रीन बनवायची आहे. ठीक आहे, एक ऑफलाईनच्या लेक्चर मध्येही आपण हेच घेतलेलं आहे आणि ऑनलाईन मध्ये पण आपण काय करणार आहे तेच घेणार. सो तुम्ही जेव्हा न्यू, ठीक आहे, जेव्हा तुम्ही न्यू प्रोजेक्ट क्रिएट करता त्या टायमाला एक तुम्हाला एक हॅलो वर्डचा एक फाईल येते. ठीक आहे, त्या शेती तुम्हाला शो करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक लेआउट असतो. इथे टेक्स्ट व्यू, एक रॅप कंटेंट असं असते, प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे, एक अशा पद्धतीचा एक तुमच्याकडे कोड असतो. ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीचा असतो. आणि आता तुम्ही जेव्हा न्यू फाईल जेव्हा क्रिएट कराल, किंवा आपण म्हणू त्याला की न्यू एखादा प्रोजेक्ट जेव्हा क्रिएट कराल एमटीव्ही ऍक्टिव्हिटीला, त्या टायमाला तुम्हाला असलं काहीतरी शो होतं. ठीक आहे, सो त्याच्या आधी आता आपण जरा XML फाईलला जरा स्टडी करूया. जी काही मॅनिफेस्ट फाईल आहे तिला आपण पहिला काय करूया, स्टडी करूया. ओके, सो इथे लक्ष द्या, जेव्हा की आपण एखादी प्रोजेक्ट क्रिएट करतो त्या टायमाला आपल्याकडे हा ऍप नावाचा एक फोल्डर असतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट जेव्हा क्रिएट करता त्या टायमाला हा जो ऍप नावाचा प्रोजेक्ट आहे तो प्रीडिफाईंड असतो. तिथे काय, तो ऑलरेडी प्रेझेंट असतो. सो मग तो ऑलरेडी प्रेझेंट आहे, तर मग आपल्याला काय करायचं, त्याला ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर आपल्याला इथं 3 फोल्डर्स दिसतात बघा, दिसतंय ते का रे? मॅनिफेस्ट, जावा आणि रेज. ठीक आहे, मॅनिफेस्ट, जावा आणि रिसोर्स फाईल. सो अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल बघा, मॅनिफेस्ट मध्ये तुमच्याकडे एक फाईल आहे, तिचं नाव आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल. तिला मी आता ओपन करतो. आता सिम्पली पहिली लाईन काय सांगते बघा, आता आपण वन लाईन बाय लाईन आपण काय करणार आहे, हा जो प्रोग्राम आहे त्याला आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, लाईन बाय लाईन काय करणार आपण, त्याला स्टडी करणार आहे. आता कसं स्टडी करणार आहे बघा,
आता ही जी बघा टॅग दिलाय, आता ही जी XML फाईल आहे, आपण ऑलरेडी स्टडी केलंय की XML फाईल जी आहे ही पहिलं व्हर्जन आहे कसलं, HTML चं. कसलं पहिलं व्हर्जन आहे? यस, HTML चं हे पहिलं व्हर्जन, राईट. मग तर HTML चं हे पहिलं व्हर्जन आहे, तर मग आपल्याला काय करायचं? आता जेव्हा HTML मध्ये पण टॅग आहे, XML मध्ये पण टॅग आहे. आता XML आपण नेहमी राईट करतो विथ द हेल्प ऑफ टॅग ओनली. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना रे? आहे रेकॉर्डिंग आहे सर. सो जी काही आपली XML आहे, आपण कधीही एक ओपनिंग अँड क्लोजिंग टॅगने आपण चालू करतो. बघा बरं, HTML मध्ये तुम्ही जेव्हा राईट करता त्या टायमाला एक H1 असा टॅग टाकता आणि एक क्लोज पण कसं करता रे? असा क्लोज करता, राईट? यस ऑर नो? यस. असं तुम्ही काय करता? राईट करता. आता सेम आपण इथंही त्याच पद्धतीचं राईट करते बघा. इथं क्लोजिंग टॅग, इथं ओपनिंग टॅग दिसतोय. सेम HTML सारखंच एक स्ट्रक्चर येते, बट हे अँड्रॉइड साठी डिझाईन. HTML ला काय केलंय किंवा XML ला काय केलंय, सेपरेटली अँड्रॉइड साठी डिझाईन केलेलं आहे. ओके. सो आता पुढे काय करायचं आपल्याला बघा. सो हे जो टॅग आहे बघा, आता इथं टॅग ओपन झालाय. कोणता टॅग ओपन झालाय? XML व्हर्जनचा. XML चा हा जो टॅग जो आहे तो ओपन झालेला आहे. ते काय सांगते बाबा? XML व्हर्जन इक्वल्स टू 1.0. काय म्हणतोय? XML व्हर्जन इक्वल्स टू 1.0, इनकोडिंग इक्वल्स टू UTF-8. काय सांगितलं त्यांनी? XML चं जे व्हर्जन आहे ते काय 1.0 आहे. म्हणजे व्हर्जन कोणते सध्या 1.0. आणि इनकोडिंग, ही इनकोडिंग काय आहे? एन्कोडिंग म्हणजे काय? तुमचं ही जे XML आहे त्याला काय केलं जातं? कन्वर्ट केलं जातं किंवा त्याच्यातला जो टेक्स्ट आहे तो ग्रॅप केला जातो. आता तो ग्रॅप कसा केला जातो किंवा तुम्ही हे जे आहे सगळं कोड करताय तो कोणत्या पद्धतीत करताय? तुम्ही इंग्लिश मध्ये करता, राईट? हे सगळं जे काय आहे राईट केलं ते इंग्लिश मध्येच आहे ना. तर मग जे काय तुमचे ते कॅरेक्टर सेट आहे, सेट ऑफ कॅरेक्टर जो आहे तो तुमच्या हे UTF मधून येतो. UTF म्हणजे काय? युनिफाईड टेक्स्ट फॉर्मॅटिंग. UTF म्हणजे काय? युनिफाईड टेक्स्ट फॉर्मॅटिंग. ओके. सो आणि हे जे -8 जे आहे, -8 काय आहे? हे आहे व्हर्जन. -8 व्हर्जन नाही, सॉरी. हे जे -8 आहे ते आहे तुमचा 8 बिट डेटाला प्रोसेस करतो. काय ते तुमच्या 8 बिट डेटा जो आहे त्याला प्रोसेस करतं. तर आपण म्हणू की -8 UTF चा जो कॅरेक्टर सेट आहे तो 8 बिटचा आहे, म्हणून त्याचं UTF-8 हे नाव प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. सो यापुढे आता काय करायचं आपल्याला बघा. आता याच्यानंतर दिलेलं आहे बघा ऍप्लिकेशन, सॉरी, मॅनिफेस्ट टॅग. मॅनिफेस्ट टॅग मध्ये काय दिलंय? XML NS. XML NS म्हणजे काय? व्हॉट इज XML NS? XML NS म्हणजे काय? XML चा नेटवर्क सपोर्ट. काय? XML चा नेटवर्क सपोर्ट किंवा त्याला आपण म्हणू की नेम स्पेस. काय? XML NS म्हणजे काय? तुमचा XML नेटवर्क सपोर्ट किंवा नेम स्पेस.
ठीक आहे, किंवा त्याला आपण नेम स्पेस पण म्हणू शकतो. सो आता पुढे अँड्रॉइड, आता इथे काय लिहिलंय, तिची एक फाईल म्हणजे किंवा एक URL दिलेली. ही URL काय काम करते, तुमचा जो काही डेटा आहे, कुठे आहे तो डेटा, तुमच्या जो काही तुमचा डेटा आहे तो कुठे आहे, तुमच्या सर्व्हरला आहे किंवा कुठेही असेल, तो काय करते, ह्या URL थ्रू ग्रॅब करते आणि इथं आणते. ठीक आहे, किंवा तुम्हाला जे काही रिक्वायर्ड पॅकेजेस आहे अँड्रॉइड साठी, ते सगळे जे पॅकेजेस आहेत ते इथून येतात. ठीक आहे, म्हणजे टूल्स पण आहे, टूल्सचे मग हे जे आहे हे टूल्स आणून देतात. ही जी URL आहे, जे काही टूल्स आहे, जसं की तुमचं इम्युलेटर असेल, तसल्या काही गोष्टी आहेत, ते कोण आणून देतात, हे टूल्स आणून देतात. जर तुमच्याकडे येतं एक ऍप्लिकेशन टॅग. आता हा ऍप्लिकेशन टॅग काय काम करतो, आता बघा ऍप्लिकेशन टॅग हा काम करतो की बाबा मॅनिफेस्ट जे आहे ते कंट्रोल करते का ऍप्लिकेशनला किंवा मॅनेज करण्याचं काम करते का ऍप्लिकेशनला. तर हे जे आहे याचं काम काय आहे बघा, लक्ष द्यायचं. बघा आता हे अलाउ बॅकअप जे आहे हे राईट, याचं काम काय आहे, याचं काम आहे त्या ऍप्लिकेशन मधून काहीतरी गोष्टी त्याला एक सिस्टीम मध्ये स्टोअर करायचं. सो ते करणार का, येस ऑब्विसली ते करणार, स्टोअर करणार काही ना काही गोष्टी, किंवा ते काही ना काही गोष्टी काय करणार, तो घेणार. ठीक आहे, तो काय करणार, काही ना काही गोष्टी तो घेणार. आता बघा इथे काय झालंय, डेटा एक्सट्रॅक्शन रूल्स, म्हणजे डेटाला एक्सट्रॅक्ट करायचं म्हणजे घ्यायचंय आता ऍप्लिकेशन मधून, राईट. तर ऍप्लिकेशन मधून जर डेटाला आपल्याला घ्यायचंय तर काहीतरी आता रूल्स अँड रेग्युलेशन असतात, जसे की तुमच्या कॉलेजमध्ये असतात. चल तेच मग रूल इथे आपण राईट करू शकतो डेटा एक्सट्रॅक्शन रूल्स मध्ये. दुसरा आहे बॅकअप रूल्स. सो ह्या बॅकअप रूल्स मध्ये तुमचे बॅकअप करण्याचे रूल्स जे आहेत ते आपण घेतो. सो 9वी नंबरची लाईन आहे IC लॉन्चर, काय किंवा आपण त्याला म्हणू आयकॉन. सो आयकॉन जे काय तुम्ही व्हॉट्सअप वगैरे बघता का रे, यस हॅलो आवाज येतो का, व्हॉट्सअपचा येस सर. आयकॉन जो आहे, हा व्हॉट्सअपचा जो आयकॉन आहे त्या आयकॉनवर, आयकॉन जो दिसतो तुम्हाला तो आपण इथून मॅनेज करतो. बघा 9व्या नंबरची जी लाईन आहे ना, आयकॉन, अँड्रॉइड आयकॉन. सो तुम्ही इथं ते आयकॉन तुम्ही इन्सर्ट करू शकता, म्हणजे ते काय होतं तुमच्या अँड्रॉइडच्या ऍप्लिकेशनला शो करतात. ठीक आहे, इथं तुम्ही ते चेंजही करू शकता. बघा आता जसं की मला इथं ऑप्शन आहे किती, एक IC लॉन्चर राउंडेड आणि एक आहे IC लॉन्चर. सो इकडे बघा ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला लगेच त्याचा आउटपुट भेटतं, राईट. त्याच्यानंतर तुमच्याकडे येतं एक हा ऑप्शन येतो अँड्रॉइड ऍप नेम. सो तुमचे जे काही ऍप नेम आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता. ओके, सेम इकडे असंच आहे. सो आता आपण डायरेक्ट इथं 15 नंबरच्या लाईनला येऊया. ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, आता ऍप्लिकेशन टॅग मध्ये ही ऍक्टिव्हिटी राईट केलेली आहे. म्हणजे हे काय करतंय, हे सांगतंय की बाबा माझ्या ऍप्लिकेशन मध्ये खूप काही ऍक्टिव्हिटीज आहे, त्याच्यापैकी एक ऍक्टिव्हिटी आहे डॉट मेन ऍक्टिव्हिटी, आणि ती काय कर बाबा, शो कर मला. कधी शो कर, जेव्हा त्या आयकॉनवरती मी क्लिक करेल त्या टायमाला काय कर, शो कर ऍक्टिव्हिटीला, काय कर, शो कर. कोण सांगतंय, ते सांगतंय ऍक्टिव्हिटी टॅग सांगतंय. ठीक आहे, सो आय गेस समजलं असेल, नसेल समजलं तुम्ही रेकॉर्डिंग परत रिवाइंड करू शकता. ठीक आहे, आता सिम्पली आता हे बघा, आपण सिम्पली काय करूया, या जावाच्या फोल्डर मध्ये जाऊया. जावाच्या फोल्डर मध्ये बघा आता 3 फोल्डर दिसत आहेत इथे, यस. बघा आता हे 3 फोल्डर्स आहे, किती फोल्डर आहे हे बघा, हे सगळे 3 फोल्डर्स दिसत आहेत. हे जे काही दिसतं ना तुम्हाला, राईट, हे जे काय आहे हे 3 फोल्डर्स आहे तुमचे. आता हे काय काम करतं, com.example.login, याच्यामध्ये काय आलं नवीन आता, याच्यामध्ये नवीन काय आहे बघा, याच्यामध्ये नवीन आहे मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा, जे की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा एक असतं लायब्ररी, एक असतं पॅकेज आणि एक असतं क्लास. सो मग इथे कॉम मध्ये डॉट एक्झाम्पल नावाचा फोल्डर आहे. डॉट एक्झाम्पल मध्ये
डॉट लॉग इन नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे मेन ऍक्टिव्हिटी, ज्याचा की कोड आपण इथं राईट केलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे आपली, ती आहे 2 मिनिटं. ठीक आहे, ती इथं आहे बघा रेज फोल्डर मध्ये. तर जावाचं तर तुम्हाला समजलं. आता हे 2 फोल्डर जे आहे ते टेस्टिंगचे फोल्डर आहे. जसं की तुम्ही पुढे शिकाल सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग वगैरे शिकाल, त्यामध्ये तुम्हाला ही यूज होणार आहे. लगेच काय आपल्याला यूज करायचे नाही. सो रेज फोल्डर मध्ये काय आता इथे रेज फोल्डर मध्ये, तर इथं ड्रॉएबल. तर हे ड्रॉएबलचं काम काय? ड्रॉएबल मध्ये आपण काय करतो, मल्टिपल इमेजला स्टोअर करण्याचं काम करतो. त्या ड्रॉएबल मध्ये काय करतो आपण, मल्टिपल इमेजेसला स्टोअर करतो. त्याने तर लेआउट, लेआउट मध्ये काम काय करतो, लेआउट मध्ये आपण काम करतो की जे काही स्क्रीनचे, स्क्रीनच्या डिझाईन आहे बघा. आता लेआउट फोल्डर मध्ये ऍक्टिव्हिटी डॉट एक्सएमएल आहे ना. आता कसं तुम्हाला दिसलं पाहिजे, राईट? आता मग मी मॉडिफाय करत होतो बघा, कसं तुम्हाला दिसलं पाहिजे हे सगळं कुठे डिझाईन आहे या लेआउट नावाच्या फोल्डर मध्ये. मिप मॅप, व्हॅल्यूज आणि एक्सएमएल याच्यामध्ये जास्त काही नाहीये. व्हॅल्यूज आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. व्हॅल्यूज मध्ये तुम्ही कलर्स आणि स्ट्रिंग देता, हे तुम्हाला हळूहळू मी पुढे सांगेल तुम्हाला. आता काही गरज नाही हे समजून घेण्याची. ठीक आहे. सो आता इथे आपल्याला पुढे काय करायचे बघा. सो सिम्पली या टेक्स्ट व्ह्यूला आता रिमूव्ह करायचे आणि आपण शिकणार आहे लिनियर लेआउट वरती. ठीक आहे. कशावर? लिनियर लेआउट वरती शिकणार आहे. सो इथं काय करणार मी, लिनियर लेआउट इंटर करणार, इन्सर्ट करून देणार. आता लिनियर लेआउट आहे तर त्याला ओरिएंटेशन पण द्यावं लागतं. ओरिएंटेशन व्हर्टिकल. ओरिएंटेशन म्हणजे काय, तुमची जी स्क्रीन आहे ती विड्थ मध्ये जास्त आहे की हाईट मध्ये जास्त आहे, म्हणजे सरळ आहे की तुमचा मोबाईल की आडवा आहे. आडवा केल्यावरती कसं दिसेल, उभा केल्यावरती कसं दिसेल. सो त्याच्यामध्ये आता आपण काय करूया, एक टेक्स्ट व्ह्यू घेऊया. टेक्स्ट व्ह्यू घेतला. आता लेआउट विड्थ आणि हाईट, लेआउट विड्थ मध्ये काय आहे बाबा, व्रॅप कंटेंट आणि मॅच काय पॅरेंट, हे 2 ऑप्शन्स येतात बघा. एक आहे व्रॅप कंटेंट, एक आहे मॅच पॅरेंट. आता विड्थ मध्ये व्रॅप कंटेंट काय काम करतो, म्हणजे काय, तुमचा जेवढा टेक्स्टची साईज आहे, म्हणजे काय, तुमची जेवढी काही तुमच्या कॅरेक्टरची साईज आहे तेवढीच तो विड्थ काय करतो, कॅप्चर करतो. आणि इथं हाईट, दुसरा एक तुमच्याकडे आहे मॅच पॅरेंट. मॅच पॅरेंट म्हणजे काय, तुमची जेवढी काही स्क्रीनची जेवढी विड्थ आहे बघा इथे दिसतंय. तुम्हाला एकदा टेक्स्ट टाकून दाखवतो. सो टेक्स्ट, हॅलो, दिस इज टेक्स्ट. साधा इश्यू आहे. दिस इज टेक्स्ट. ओके. आता इथे जर सपोज की रॅप कंटेंट दिलं, ठीक आहे, आणि मी इथे काय करतो, इथे झूम करतो. आता बघा, हॅलो दिस इज टेक्स्ट इथं दिसतंय. सो जेव्हा विड्थ मध्ये मी आता घेतो बघा, WR रॅप कंटेंट केलं. आता बघा, जेवढी माझ्या टेक्स्टची जेवढी विड्थ आहे त्याने काय केली, तेवढीच रॅप केलेली आहे. जस्ट एक्स्ट्रा गेली का, नाही गेली, बरोबर. बट जेव्हा मी मॅच पॅरेंट करतोय बघा, जेवढ्या याची जेवढी विड्थ आहे, हे जे बॉर्डर दिसतात ना, बॉर्डरची जेवढी विड्थ आहे तेवढी तो काय करतोय, ग्रॅप करतोय. जेव्हा आता इथं मॅच पॅरेंट म्हणून बघा, आता याने काय केलं, ही ब्ल्यू लाईन पाहिजे कुठपर्यंत जाते, डायरेक्ट त्या स्क्रीन पर्यंत जाते. सो याला आपण म्हणू की टेक्स्ट व्ह्यू. ठीक आहे. आणि विड्थ आणि हाईट आय गेस समजलं असेल तुम्हाला. सो सिम्पली मी इथं काय करतो, ग्रॅप कंटेंट देतो. हॅलो, बोला. तर एक 5 मिनिटात, 5 ते 10 मिनिटात, कारण की माझं सेशन संपते आताच. चालेल चालेल चालेल. हो. 8ला कसला करतोय, 7:45लाच करा डायरेक्ट. ठीक आहे. हो, चालेल. सो रॅप कंटेंट जे आहे आता ते आपण इथं काय केलंय, ऍड केलं. ओके. सो आता रॅप कंटेंट देऊया आणि इथं आपण काय करूया, लॉग इनचं एक हे देऊया, लॉग इन देऊया. लॉग इन टू सिस्टीम. ठीक आहे, लॉग इन टू सिस्टीम आपण.
असलं काहीतरी नाव देऊया. त्याची एक टेक्स्ट साईज जी आहे ती इन्क्रीज करूया एकदा. एक साईज सपोज की 20 DP. आता इथे बघा, आपण जी साईज आहे ती आपण डीपी मध्ये प्रोव्हाइड करतो. जरा 50 DP देऊया, थोडं मोठं करूया 45 ने. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी जी आहे, ग्रॅव्हिटी का देतो आपण? आता याला बघा, तो सेंटर मध्ये नाहीये, राईट? आपण त्याला सेंटर मध्ये जर घ्यायचा असेल तर आपण त्याला ग्रॅव्हिटी प्रोव्हाइड करतो. ओके, तो आला सेंटर मध्ये. त्याचा एक आपण काय करूया, आता टेक्स्ट कलर एकदा चेंज करूया. टेक्स्ट कलर लेट सपोज की देऊया हॅश 333. ब्लॅक कलरच आला. सपोज की आपण 09B4. ओमकार तांबे, सॉरी, सिद्धी वाघामळे, म्यूट करून ठेवा. सिद्धी वाघामाले. हॅलो. हा, म्यूट करा. तुमचं इथून नाहीच येतोय. ठीक आहे. सो इथे बघा, लक्ष द्या. लॉग इन टू सिस्टीम आता बघा आपण इथं टाईप केलंय, राईट? आणि इकडे एक बॉक्स आहे. बॉक्स वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला काय येते, इथे एक पॅलेट येते. त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, कलर चूज करू शकता. ओके, सो त्यानंतर तुमच्याकडे आहे, आता काय करायचं, आपल्याला इनपुट घ्यायचं. सो इनपुट कसं घेणार? एडिट टेक्स्टने. आता इनपुट घ्यायचं तर आपण एडिट टेक्स्ट यूज करणार. सिम्पली आता इथे मॅच पॅरेंट यूज करूया आणि एक wrap कंटेंटला यूज करूया. ठीक आहे. सो मॅच पॅरेंट wrap कंटेंट दिलं. सॉरी, आता असं नव्हतं करायचं. इथं wrap कंटेंट द्यायचं आणि इथे widthला मॅच पॅरेंट द्यायचं. ठीक आहे. हाईट जरा मोठी दिसेल नाही तर इथं मॅच पॅरेंट दिलं तर ते वेल सेट होत असतं. ठीक आहे. आणि आपण इथं काय करूया, हिंट प्रोव्हाइड करूया. आता हिंटचं काम काय, तुम्ही जेव्हा बघता बघा, आता मी तुम्हाला एक साईट शो करतो. इथे बघा, एक mrgroup.co.com म्हणून. ठीक आहे. ऍडमिन लॉग इन करूया इथे. आता इथे बघा, admin@company.com, बरोबर? मी त्याच्यावरती टाईप केलं, तिथं गायब होतंय. परत काय आता रिमूव्ह केलं तर माझ्याकडे इथं काहीतरी नेम वगैरे येते. आय गेस प्रत्येकाला दिसत असेल. आता हे असलं काही करायचं असेल तर इथं आपल्याकडे येतं हिंट नावाची कॉन्सेप्ट. कोणती येते? हिंट नावाची कॉन्सेप्ट येते. तर ती आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. सो सिम्पली आता काय करूया, इथे देऊया इंटर युअर युजर. युजर नेम. ठीक आहे. आणि दुसरं देऊया एडिट टेक्स्ट. परत एकदा एडिट टेक्स्ट यूज करूया. एडिट टेक्स्ट यूज करूया. परत मॅच करंट wrap कंटेंट देऊया. आणि इथे काय येऊन परत हिंट येईल. हिंट येईल की ते इंटर युअर पासवर्ड. ठीक आहे. तर हे आलं. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, आता एक बटन प्रोव्हाइड करायचंय. सो बटन पण त्याच पद्धतीचं येईल. बटन लेआउट विड्थ, लेआउट बघा, आणि हाईट. रॅप कंटेंट दिलेले आहे. आता का, कारण की मला बटन एवढं मोठं नाही पाहिजे, मला बारीकच पाहिजे. सो इथं आपण काय करूया, टेक्स्ट प्रोव्हाइड करूया. ओके, आणि इथं देऊया सबमिट, किंवा इथं नाव देऊया डायरेक्ट लॉग इन देऊया. ओके. आता बघा, तुम्ही इथे कलरही चेंज करू शकता. मल्टिपल ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत अवेलेबल, ते तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ठीक आहे. आता मी काय करतोय, एक मोबाईल माझा कनेक्ट करतो. तर त्याच्या थ्रू काय होईल, आपल्याला डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो 2च मिनिटं मला.
थोड्या वेळा कनेक्ट करतो. पण तिथे एक मला मोबाईलला इश्यू येते. सो आपण काय करूया, एक इम्युलेटरच आपण एक बिल्ड करूया. त्या इम्युलेटर तुम्हाला एक ऑप्शन आहे. सो इथं काय करू शकता बघा, इथं डिव्हाइस मॅनेजर वरती गेले, इकडे ऑप्शन आहे डिव्हाइस मॅनेजर नावाचं. त्याच्यावरती गेले तर प्लस आयकॉन वरती तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर क्रिएट व्हर्च्युअल डिव्हाइस वरती क्लिक करा. ठीक आहे. तर इथं तुम्ही जेव्हा क्लिक करता त्या टायमाला बघा तुम्हाला मल्टिपल मोबाईलची लिस्ट येते. तर त्याच्यामध्ये मी चूज करतो पिक्सल 3a एक्सेल. काय चूज करतो, कारण की पर्टिक्युलर माझ्या लॅपटॉपला आहे 16 GB रॅम. ठीक आहे. सो जर तुमच्याकडे 8 GB असेल त्याच्याकडून एक खालचा मोबाईल तुम्ही चूज करू शकता. डिपेंड्स ऑन तुमचे रिक्वायरमेंट, त्यावरती तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ठीक आहे. सो आता मी तर काय करतो, हे डाउनलोडला टाकतो, होईल ते लगेच. असं करतो तुम्हाला सांगतो का, बसलं जाता होतं माझ्याकडे ऑलरेडी असणार आहे 100%. तर बघूया. नाही काही नाही माझ्याकडे. सो आपण SV21 वाला घेऊया. हे बॅटरी. सर USB ट्राय करून बघा ना लवकर. ऍक्च्युली काय झालंय, मी युएसबी विसरलोय. सो युएसबी ने, नाही तर मी युएसबी नेच करत होतो. ठीक आहे. होईल ते लगेच, काही इश्यू नाही त्याला. काय काय आहे पाहू. चालतंय. 50 सेकंद चालू आहे. नाही नाही, होईल लगेच. फर्स्ट लेक्चरची रेकॉर्डिंग आली नाही अजून, कधी मेलला मे बी आली असेल रे, कारण की मेलला डायरेक्ट रेकॉर्डिंग तुमच्या मेलला शेअर होते आय गेस. जर फर्स्ट लेक्चरची नसेल आले तर कन्फर्म करून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नाही तर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला नेहमी येत राहील रेकॉर्डिंग. असं करूया. ठीक आहे.
हे पण रात्रीच अगं ते कधी दिवस थांब कधी ठीक आहे. आता आपलं डाउनलोड झालं तर त्याला अनझिपिंग होत आहे. 2च मिनिटं घेईल ते जास्तीत जास्त. ओके. आणि हे तुम्हाला एक कॉन्सेप्ट पण सांगायची होती की बाबा कसं काय आपण इम्युलेटर वगैरे इन्स्टॉल करतो. तर हीच प्रोसेस आहे. ह्याच प्रोसेसला तुम्ही जा. ठीक आहे. असं बघा आता आपलं इथं झालेलं आहे. आता एव्हीडी आपला क्रिएट झाला बघा, इथं दिसतोय पिक्सल 3 एक्सेल, राईट. तर त्याला आपण एकदा स्टार्ट करूया. रनिंग डिव्हाइसेस मध्ये इथं आपल्याला शो होईल. कनेक्टिंग टू इम्युलेटर. आता बघा एक आपला एक डमी फोन एक असा ओपन झाला, दिसतोय प्रत्येकाला, राईट. याला आपण इम्युलेटर म्हणतो. जस्ट सेम लाईक आपला मोबाईल फोन तो वर्क करतो. ओके. आता आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते यावरती रन होईल. तर बघा रनला आपण काय करतो, इथे एक बटन आहे त्याच्यावरती आपण रन करतो. इकडे बघा, इकडे बिल्ड नावाचं एक ऑप्शन आहे. सो इथं ग्रॅडल बिल्ड स्टार्ट होते. ओके. हॅलो, जॉईन करून ठेवा तुम्ही. मी येतो, जॉईन करा. ठीक आहे. मी जॉईनच करतोय 5 मिनिटात. आता बघा इथं फोन स्टार्ट झालाय, लॉन्चिंग पण होत आहे ऍप्लिकेशन, राईट. सो एकदा परत एकदा आपण रन करूया. एरर आलाय.
किंवा आपला मोबाईल स्टार्ट नव्हता आणि त्यामध्येच आपण काय केले हे ऍड करण्याचं काम केले. सो त्यामुळे त्याने एरर पण ऍड केलाय. आता बघा इन्स्टॉल सक्सेसफुल झालंय. म्हणजे जेव्हा माझं ऍप्लिकेशन ओपन होतंय त्या टाइमला काय होतंय, मी इथे लॉग इन वगैरे जे आहे म्हणजे माझी एक स्क्रीन आणि एक माझे काही युआय माझा आता क्रिएट झालेला आहे. बघा हे बटन, युजर नेम आणि पासवर्ड, राईट. ठीक आहे. सो आजचं सेशन एवढंच होतं. सो यू कॅन लिव्ह. ठीक आहे, तुम्ही लिव्ह करू शकता.